हा आहे कोंढाणा म्हणजे आत्ताचा सिंहगड. पुणे जिल्ह्यापासून 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर असलेला हा सिंहगड किल्ला. सिंहगड किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा. कौंडिन्य ऋषी यांनी येथे तपश्चर्या केली म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा असे ठेवण्यात आले असे आख्यायिकेनुसार सांगण्यात येते. पूर्वी हा किल्ला आदिलशाही राजवटीत होता. दादोजी कोंडदेव हे आदिलशाहमध्ये मुख्य सुभेदार म्हणून नेमले होते. दादोजी कोंडदेव यांच्या निधनानंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. नंतर पुढे जाऊन पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले मोगलांना देण्यात आले. त्यामध्ये कोंढाण्याचा समावेश होता. मोगलांतर्फे उदयभान राठोड हा कोंढाण्याचा किल्लेदार म्हणून नेमण्यात आला होता. सुभेदार तानाजी मालुसरे यांनी 4 फेब्रुवारी 1670 रोजी सिंहगड किल्ल्यावर हल्ला करून हा किल्ला परत स्वराज्यामध्ये परत आणला. पण यामध्ये तानाजी मालुसरेंचं निधन झालं. म्हणूनच शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला म्हणून त्या गडाला नाव सिंहगड असे ठेवण्यात आलं. तुम्ही पुण्याच्या दिशेने वरती आलात की पार्किंग झाल्यानंतर आपण गड सर करायला चालू करतो. पार्किंग पासून आपण गड चरायला चालू केला की किल्ल्यातून आत जातानाच पहिला दरवाजा लागतो तो पुणे दरवाजा. यालाच दोनचे दरवाजा पण म्हणतात. मात्र एकच दरवाजा नसून असे एका मागोमाग असे 3 दरवाजे आहेत. पहिल्या दरवाजापासून जर मी आत आले थोड्याच अंतरावर एक दरवाजा आहे तो म्हणजे पुणे दरवाजा क्रमांक 2. पुण्याच्या बाजूचा सर्वात वरचा म्हणजे 3रा दरवाजा. हा फारच महत्वाचा आहे. या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या खांबावरील शिल्पावरून व गणेशपट्टीवरील कमळावरून गडाचा थेट संबंध 13व्या शतकातील यादव काळाशी लागतो. तरी हा दरवाजा यादव काळात बांधला गेला असेल असं मानलं जातं. दरवाज्यातून पुढे आलात की उजवी बाजूलाच एक दगडी इमारत दिसते. तेच म्हणजे दारूचे कोठार. दिनांक 11 सप्टेंबर 1751 मध्ये या कोठारावर वीज पडली. या अपघातात गडावरील त्यावेळेचे फडणवीसांचे घर उद्ध्वस्त झाले. घरातील सर्व माणसे मरण पावली. दारूचे कोठार बघून तुम्ही बाहेर आलात की तुम्हाला एक खोदकाम लागते. हे खोदकाम म्हणजे घोड्यांची पागा. हे खोदकाम पुणे दरवाजापेक्षा प्राचीन आहे. वास्तविक हे पाण्याचे टाके असावे. त्याच्या मधोमध खांब आहेत. बाहेरचे पाणी आत येऊ नये मिसळू नये यासाठी बाजूने कठडे खोदलेले आहे. ही जागा घोड्यांची पागा म्हणून ओळखली जाते. खडकाच्या खिंडारातून आत गेल्यानंतर पुढे मोकळे अंगण, त्यामागे खडक खोदून निर्माण केलेली चौकोनी कुंडासारखी जागा, तेथे पाणी आहे. या खोदकामाची उंची घोडा उभा राहू शकेल इतकी सुद्धा नाही. घोड्यांची बागा बघून आम्ही पुढे गड सर करायला चालू केली. त्यापुढे पुढे आपल्याला दिसला टेकांचा निवास. टेकांच्या निवासाला जातानाच एक छोटीशी विहीर दिसली. विहिरीची रचना खूप शिवपिंडासारखी केली होती. बहुतेक या पाण्याचे उपयोग पाणी पिण्यासाठी वगैरे केला जात असेल. समोरच आपल्याला दिसतोय तो लोकमान्य टिळकांचा बंगला. टिळक पुण्यामध्ये असताना विश्रांतीसाठी किंवा लिखाणासाठी ते या बंगल्यामध्ये येत. रामलाल नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवर त्यांनी हा बंगला बांधला होता. 1915 साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळकांचा ज्यावेळी भेट झाली ती याच बंगल्यामध्ये झाली होती. टिळकांचं निवासस्थान बघून आम्ही चाललो छत्रपती राजाराम महाराजांचे समाधीचे दर्शन घेण्यासाठी. राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते ती छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगली सत्तेला सतत 11 वर्ष टक्कर देऊन राजाराम महाराजांनी वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी शनिवार दिनांक 3 मार्च इसवी सन 1700 या दिवशी सिंहगडावर निधन झालं. महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि आम्ही पुढच्या दिशेने चाललो. महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे जातो ते कलावंतीच्या बुरुजाजवळ.
कळवणीच्या बुरुजापासून पुण्याचा भाग पूर्णपणे दिसत असतो. तिथून आम्ही पुढे चालत चालत कलावंतीचा बुरुज व झुंजार बुरुज यांच्या मधोमध भाग आहे तो तानाजीचा कडा. हा कडा गडाच्या पश्चिमेस दिशेस आहे. तेथून तानाजी मालुसरे आपल्या मावळ्यांसह गड सर करून वर आले होते, म्हणून याला तानाजीचा कडा असे म्हणले जाते. तानाजी कडा पाहून झाल्यानंतर आम्ही पोहोचलो झुंजार बुरुजावर. झुंजार बुरुज हे सिंहगडचे दक्षिणचे टोक होय. येथून समोर टोपीसारखा राजगड, त्याच्या बाजूला तोरणागड, तर खाली पानशेचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदरही दिसतो. झुंजार बुरुज बघून झाल्यानंतर आम्ही पुढे चाललो कल्याण दरवाजा दिशेने. गडाच्या पश्चिमेचा हा दरवाजा आहे. कल्याण दरवाजा कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यावर या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एका मागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाजाच्या दोन्ही वडील बुरुजाच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेले हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे आहेत. कल्याण दरवाजापासून आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला ते लागतील देवटाके. तानाजी स्मारकापासून मागच्या बाजूलाच हे देवटाके आहे. या टाक्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी होतो. स्वच्छ आणि गारगार पाणी असे आपल्या इथं बघायला भेटते. देवटाक्यामधलं पाणी पिऊन आपण पुढे पोहोचतो तो अमृतेश्वर भैरव मंदिर पाशी. अमृतेश्वरचे प्राचीन मंदिर. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिराचे भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती आहेत. भैरवाच्या हातात राक्षसांचे मुडके आहे. अमृतसराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूला सुभेदार तानाजी मालुसरे यांचे स्मारक दिसते. 4 फेब्रुवारी 1670 या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारले गेले. गड आला पण सिंह गेला असे उद्गार शिवाजी महाराजांनी काढले. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं, हे सगळं आठवू लागलं.
अशा या नरवीर तानाजी मालुसरे यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. अखेरच्या 1670च्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे इथे वीर प्राप्त झाले, इथं मरण पावलं. त्यांच्या स्मरणार्थी महाराजांनी आपल्याला आठवण म्हणून गेले 400 वर्षापूर्वी तानाजी मालुसरेंची देह समाधी सिंहगडावर बांधली. ही आपल्याला आठवण म्हणून गड आला पण सिंह गेला.